नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वृषाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल वृषाली पाठशालामध्ये. आज आपण 8th स्टँडर्ड सायन्स बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण फोर्स अँड प्रेशर हा पार्ट आपण पहिल्या भागामध्ये बघितलाय. त्याच्यानंतर आता आपण त्याचा एक्सरसाइज आपण पार्ट सेकंडमध्ये बघणार आहे. चला आता आपण स्टार्ट करूया. फर्स्टली आपल्याला फिल इन द ब्लँक्स दिले आहेत, त्याचा आन्सर आपण शोधणार आहे. हे सगळे आन्सर आपल्याला आपल्या चॅप्टरमध्येच मिळतात. फर्स्ट आहेत तर SI युनिट ऑफ फोर्स इज. आता SI युनिट ऑफ फोर्स काय येतं? न्यूटन येतं. आपण स्टडी केलाय. द एअर प्रेशर ऑन अवर बॉडी इज इक्वल टू डॅश प्रेशर. मग काय येतं? एअर प्रेशर इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हे पण आपलं प्रेशर या टॉपिकमध्ये दिलं आहे, ॲटॉमिक प्रेशरमध्ये. त्याच्यानंतर फॉर अ गिव्हन ऑब्जेक्ट द बायंट फोर्स इन लिक्विड ऑफ अ डिफरंट डॅश डॅश इज अ डिफरंट. मग याचा आन्सर येतं आपलं काय? density and different. Thus, for a given object, the buoyant force in a liquid of a different density is different. Okay. Now, for the SI unit of pressure is SI unit of pressure चं काय येतं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर येतं. नाव नेक्स्ट आता मॅच द पियर. मॅच द पियर मध्ये आता आपण बघा ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड. मग आता फ्लुइडची कोणती पेअर मॅच होणार आहे आपली? सेम प्रेशर इन ऑल डायरेक्शन. फ्लुइडला काय असतं? फ्लुइडचं आन्सर येतं ई येतं. सेम प्रेशर इन ऑल डायरेक्शन. देन ब्लंट नाईफ म्हणजे काय? बोथट चाकू. काय येतं त्याचं? लोअर प्रेशर. कारण आपल्याला शार्प नाईफ पाहिजे फ्रुट्स कट करण्यासाठी. याचा आन्सर बुकमध्ये सांगितलंय. देन शार्प निडल. शार्प निडल काय असतं? हायर प्रेशर असतो. ज्या पॉइंटला आपण काय निडलने पंच करणार, टीप करणार, तिथं हायर प्रेशर क्रिएट होतं. देन रिलेटिव्ह डेन्सिटी आपल्याला माहिती काय? म्हणजेच स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. अगदी चॅप्टरच्या लास्टला ही टर्म आलेले आहेत. हेक्टोपास्कल म्हणजे काय? हा जो काय आपला ॲटॉमिक प्रेशर आपण मेजर करतो. ॲटॉमिक प्रेशरमध्ये जे काही त्याचं मिलीबारमध्ये जे काही युनिट येतं त्याला आपण हेक्टोपास्कल म्हणतो. ओके. 2 क्वेश्चन आपले 2 क्वेश्चन सॉल्व्ह झाले. थर्ड क्वेश्चन आपलं काय आहे? आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन ब्रीफ. थोडक्यात आपल्याला उत्तरं सांगायची. पहिला आपला क्वेश्चन येतो, अ प्लास्टिक क्यूब इज रिलीज इन अ वॉटर, विल इट सिंक और कम टू द सर्फेस ऑफ वॉटर. प्लास्टिकची जी बॉटल आहे, क्यूब आहे ठोकळा, जर आपण पाण्यामध्ये बुडवल्यानंतर तो पाण्यात बुडतो की तरंगतो पाण्याच्या सरफेसवरती? याचं आपल्याला सिम्पली आन्सर सांगायचं आहे. याचा आन्सर काय येणार आहे? याच्यात थोडंसं आपल्याला रिझन सांगायचं की का. त्याच्यासाठी आपण बघणार आहे बघा. अकॉर्डिंग टू बायंट फोर्स. बघा त्याचा आन्सर इथे मी शॉर्टमध्ये त्याचे कीवर्ड्स काढून ठेवले. According to the buoyant force, density of the plastic cube less than water density. Then it comes to the surface of the water, that is float on water surface. म्हणजेच काय? वॉटरच्या सरफेसवर तो क्यूब काय तरंगणार आहे का? आता बायंट फोर्स जो आहे तो ऍक्ट होतो इथं, त्याच्यामुळे हे आपल्याला बघायला मिळतं. नाव आता सेकंड काय आहे? तर व्हाय डू द लोड कॅरिंग हेवी व्हेकल्स हॅव अ लार्ज नंबर ऑफ व्हील्स. जे की आपण मोठे कंटेनर बघतो की त्याला नंबर ऑफ व्हील्स असतात. का असतात? बिकॉज बाय एरिया इन्क्रीज, प्रेशर डिक्रीज ह्या टेक्निकवरती डिपेंड असतं. इफ एरिया इन्क्रीज, प्रेशर रिड्यूस फॉर द सेम फोर्स. मग तो प्रेशर रिड्यूस होतो त्या फोर्सने. अँड त्याच्यामुळे जो काही हेवी व्हेकल असतं त्याला लार्ज नंबर ऑफ व्हील्स असतात. बिकॉज वाय? त्याचा एरिया वाढला की त्याच्यावरती ऍक्ट होणारा प्रेशर ही कमी असेल त्याच्यामुळे. ओके. हे त्याचं रिझन झालंय. नाव थर्ड, हाऊ मच प्रेशर डू यू कॅरी ऑन अवर हेड, व्हाय डोंट वी फील इट. आपल्या बॉडीवरती, आपल्या हेडवरती किती प्रेशर आहे? तर आपल्या बॉडीवरती काय जो काय ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे तो आपल्यावर ऍक्ट होतो. वी कॅरी ऑन अवर हेड 10⁵ पास्कल. दॅट मीन्स 1 bar ॲटमॉस्फेरिक प्रेशर. अँड वी डोंट फील इट बिकॉज आपल्याला ते फील का नाही होत? द कॅव्हिटी इन अवर बॉडी आर ऑल्सो फिल विथ एअर अँड द आर्टरीज अँड व्हेन्स आर फिल विथ ब्लड. कॅव्हिटी बॉडीमधली एअरने फिल झाली आणि आर्टरीज आणि व्हेनमध्ये ब्लड आहे, फ्लुइड आहे, त्याच्यामुळे तो आपल्याला प्रेशर फील होत नाही. ओके. नाव नेक्स्ट आपल्या येतं, व्हाय डज इट हॅपन. क्वेश्चन नंबर 4, व्हाय डज इट हॅपन. कशामुळे होतं? रिझन सांगायचं. अ शिप deep to the larger depth in the fresh water as compared to marine water. याचं रिझन सांगायचं आहे. शिप काय
लार्ज डेप्थ जास्त प्रमाणात बुडलं जातं कुठे? फ्रेश वॉटरमध्ये, रिव्हर वॉटरमध्ये ॲज अ कम्पेअर टू मराईन वॉटर, बिकॉज द डेन्सिटी ऑफ सी वॉटर मराईन वॉटर इज हायर दॅन द डेन्सिटी ऑफ फ्रेश वॉटर. मराईन वॉटरची डेन्सिटी ही जास्त आहे ॲज अ कम्पेअर टू फ्रेश वॉटर. देन नाव नेक्स्ट सेकंड, फ्रुट्स कॅन इझिली कट विथ अ शार्प नाईफ. फ्रूट हे इझिली कट करता येतात शार्प नाईफने, बिकॉज वाय? बघा त्याचा आन्सर, बिकॉज शार्प नाईफ smaller edge that when force is applied on knife it is easily cut fruit. जेव्हा आपण फोर्स नाईफने अप्लाय करणार तो स्मॉल एरियावरती असेल आणि लगेच काय मग फ्रुट्सला कट होईल. ओके, हा जो एरियावरती डिपेंड असलेला क्वेश्चन आहे फ्रूट नाईफचा. नाव थर्ड क्वेश्चन, द वॉल ऑफ अ डॅम इज ब्रॉड ॲट इट्स बेस. वॉलची डॅम जी काही जाडी असेल ती तळाला जास्त असते, बिकॉज वाय? त्याचा बेस जाड वॉलने झालेलं असतं किंवा ते ब्रॉड मध्ये असतं. का असतं? बिकॉज ऑल्सो इट डिपेंड्स ऑन प्रेशर, हेवी प्रेशरवरती. बिकॉज द प्रेशर इन्क्रीज ॲज द डेप्थ ऑफ द लिक्विड इन्क्रीज. प्रेशर इन्क्रीज झाला तर लिक्विडची डेप्थ पण इन्क्रीज होते. देअरफॉर हेवी प्रेशर एक्झर्टेड ॲट डॅम बेस. डॅमच्या बेसवरती हेवी प्रेशर एक्झर्ट होतो आणि त्या डॅमच्या वॉलचं प्रोटेक्शन व्हावं म्हणून आपण काय करतो? वॉल ऑफ डॅम इज ब्रॉड केलेलं असतं. ओके, आलं त्याचं रिझन लक्षात. नाव फोर्थ क्वेश्चन, इफ अ स्टेशनरी बस सडनली स्पीड अप पॅसेंजर आर थ्रोन इन द बॅकवर्ड डायरेक्शन. हा क्वेश्चन आपल्याला आला आहे तो इनर्शिया या टॉपिकवरती डिपेंड्स आहे. इनर्शिया काय असतो? इनर्शियाचे 3 टाईप आपण बघितले. आता बघा, पॅसेंजर आर थ्रोन बॅकवर्ड व्हेन स्टेशनरी बस स्पीड अप ड्यू टू द लॉ ऑफ इनर्शिया. जेव्हा स्टेशनरी बसला स्पीड येतो पॅसेंजर मागे झुकले जातात, बिकॉज वाय? लॉ ऑफ इनर्शिया अँड बस मूव्ह फॉरवर्ड द पॅसेंजर बॉडी रिमेन स्टेशनरी स्टेट. बस जरी स्पीड आला तर पुढे जाते, पण पॅसेंजर हा स्टेडी स्टेटमध्ये असतो, स्टेशनरी फेजमध्ये असतो, त्याच्यामुळे तो बॅकवर्ड झुकला जातो. हे त्याचं रिझन आहे. कशावरती डिपेंड्स? हा लॉ ऑफ इनर्शियावरती डिपेंड्स आहे. नाव नेक्स्ट आता आपला क्वेश्चन नंबर 4 आपला बघणार आहे आपण. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. मास दिलाय, व्हॉल्यूम दिलाय अँड डेन्सिटी दिले. आता आपल्याला डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती आहे. डेन्सिटी इज इक्वल टू काय आहे? त्या डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. हा त्याचा आपला फॉर्म्युला आहे. हा डेन्सिटीचा फॉर्म्युला, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. नाव आता बघा काय येतंय. पहिला क्वेश्चन आहे, इथं आपल्याला काय करायचंय? डेन्सिटी फाइंड आउट करायची. मास आपल्याला दिलाय 350, देन व्हॉल्यूम दिलाय 175 व्हॉल्यूम दिलाय आणि मग आता डेन्सिटी किती येते ह्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 280 डेन्सिटी येते. सेकंड याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? एक्झाम्पल मध्ये आपल्याला मास फाइंड आउट करायचं. आपल्याला व्हॉल्यूम दिलाय 190 हा व्हॉल्यूम दिलाय आणि त्याची डेन्सिटी दिली 4. तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय करणार आहे? व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला व्हॉल्यूम आणि डेन्सिटीचा गुणाकार करून मल्टिप्लिकेशन करून आपल्याला काय व्हॅल्यू मिळते? मासची व्हॅल्यू आपल्याला मिळते. ओके, नाव आता आपण त्याच्यातला पुढचा क्वेश्चन बघणार आहे. डेन्सिटी ऑफ द मेटल, त्याच्यानंतर डेन्सिटी ऑफ वॉटर अँड रिलेटिव्ह डेन्सिटी. बघा तर मग आता आपण बघतो हे डेन्सिटी ऑफ वॉटर किती दिले. पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला मेटलची डेन्सिटी फाइंड आउट करायची. वॉटरची डेन्सिटी आपल्याला गिव्हन दिली, देन आपल्याला रिलेटिव्ह डेन्सिटी दिले. रिलेटिव्ह डेन्सिटीला युनिट नाही आहे, बिकॉज व्हाय? सेम ज्या काही क्वांटिटी आहे त्यांचे डिवायडेशन झालं, त्यांचा भागाकार झाला तर त्यांचे युनिट कॅन्सल होतात. मग आता इथे आपण काय करणार आहे? याचा फॉर्म्युलाही आपल्याला माहिती आहे. रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ मेटल डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. मग आपण काय करणार आहे? मेटलच्या डेन्सिटीला एक्स मानणार आहे. एक्स मानल्यानंतर एक्सची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची. मग आपण रिलेटिव्ह डेन्सिटी इज इन टू डेन्सिटी ऑफ वॉटर यांचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला मेटलची डेन्सिटी इथं फाइंड आउट करता आली. देन सेकंड याच्यातलं एक्झाम्पल 8.5 इंटू 10⁻³ ही मेटलची डेन्सिटी दिली. डेन्सिटी ऑफ वॉटर किती दिली? 10⁻³ दिली आहे. त्याच्यानंतर आपण त्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर दोघे काय 10⁻³ हे दोघे कॅन्सल होईल आणि आपली रिलेटिव्ह डेन्सिटी किती राहते? मग 8.5 ही रिमेनिंग राहते. नाव आता आपण थर्ड त्यातला क्वेश्चन बघतोय. वेट न्यूटन मध्ये, एरिया मीटर स्क्वेअर मध्ये अँड प्रेशर न्यूटन मीटर स्क्वेअर मध्ये. आता बघा
आपल्याला काय करायचं, प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, प्रेशर इज इक्वल टू वेट अपॉन एरिया. ओके, मग आता इथे प्रेशर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एरिया आपल्याला गिवन दिलाय 0.04, प्रेशर दिलेलं आहे 20,000. मग आता आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय इंटू करून त्याची व्हॅल्यूला आपल्याला 800 येते. हे कॅल्क्युलेशन मध्ये ह्या व्हॅल्यू मध्ये किमती टाकल्यानंतर आपल्याला हे फाइंड आउट होते. ह्या फॉर्म्युलामध्ये आपण नंबर्स ते फिल करायचे, आपल्याला आन्सर मिळून जातं. देन त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे 150 हा वेट दिलाय, त्याच्यानंतर एरिया दिलाय 500 आणि त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 3 हे काय येतं, त्याच्यावरती प्रेशर ऍक्ट झाले, तो प्रेशर आपण कॅल्क्युलेट करतो. नाव आता नेक्स्ट आपलं काय क्वेश्चन 3 हे न्यूमेरिकल्स दिले. आता बघा न्यूमेरिकल्स मध्ये द डेन्सिटी ऑफ अ मेटल इज 10.8 into 10⁻³ किलोग्राम पर मीटर क्यूब. फाइंड द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ मेटल. मेटलची रिलेटिव्ह डेन्सिटी फाइंड आउट करायची. त्याला आता आपण गिव्हन डाटा घेणार आहे. डेन्सिटी ऑफ मेटल आपल्याला माहिती किती दिली आहे, 10.8 into 10⁻³ kg per मीटर क्यूब. त्याच्यानंतर वॉटरची डेन्सिटी आपल्याला नोन आहे. वॉटरची डेन्सिटी किती आहे, 10⁻³ kg per मीटर क्यूब. त्याच्यानंतर आता रिलेटिव्ह डेन्सिटी आपण काढणार आहे मेटलची. ओके, तिला क्वेश्चन मार्क दिला. आता त्याचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला रिलेटिव्ह डेन्सिटीचा, किती येतो, कसा येतो, रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ अ मेटल इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ मेटल डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. व्हॅल्यू पुट केल्यानंतर सेम सेम टर्म कॅन्सल होतात. सेम सेम टर्म कॅन्सल झाल्यानंतर काय येतं, मग रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ मेटल काय राहतं, 10.8 हे आपलं आन्सर राहतं. युनिट पण कॅन्सल होते बिकॉज ऑफ डिवायडेशन झालेले. देन सेकंड क्वेश्चन येतं व्हॉल्यूम ऑफ अन ऑब्जेक्ट इज अ 20 सेंटीमीटर क्यूब अँड द मास इन अ 50 ग्राम. डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब. विल द ऑब्जेक्ट फ्लोट ऑन वॉटर और सिंक इन वॉटर. क्वेश्चन दिलाय, क्वेश्चन वरतून आपल्याला रिझन विचारलंय, ऑब्जेक्ट हा फ्लोट होईल की सिंक होईल. ओके, मग आता आपण प्रॉब्लेम सोडून घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्याला मग त्याचं कन्क्लुजन सांगू. गिवन काय दिले आपल्याला, व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट 20 सेंटीमीटर क्यूब. त्याच्यानंतर मास दिले ऑब्जेक्ट 50 ग्रॅम्स. देन वॉटर डेन्सिटी नोन आहे आपल्याला 1 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब. ओके, मायनस सेंटीमीटर क्यूब. त्याच्यानंतर आता आपण डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट काढणार आहे. नेक्स्ट पेजवरती आपण ते बघतोय. डेन्सिटी ऑफ वॉटर काय काढणार आहे आपण, बघा मग आता डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. 50 ग्रॅम 20 सेंटीमीटर क्यूब. दोघंही कॅल्क्युलेशन केल्यानंतर 2.5 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब पर सेंटीमीटर क्यूब हे त्याचं आन्सर येतं. ओके, नाव आता डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट ग्रेटर दॅन द डेन्सिटी ऑफ वॉटर. ठीक आहे, डेन्सिटी आहे ऑब्जेक्टची ही वॉटरपेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, ऑब्जेक्ट सिंक वॉटर. ऑब्जेक्ट हा पाण्यावरती काय होणार आहे, पाण्याखाली डुबणार आहे. ओके, नाव थर्ड आपलं न्यूमरिकल्स. द व्हॉल्यूम ऑफ प्लास्टिक covered seal box is a 350 centimeter cube and the box has a mass 500 gram. Will the box float on a water or a sink in a water? दोन क्वेश्चन एकत्र केले. व्हॉट विल बी मास ऑफ द वॉटर डिस्प्लेस बाय द बॉक्स. क्वेश्चन विचारलाय जो काही बॉक्स आहे फ्लोट होईल की सिंक होईल आणि त्याच्यानंतर किती डिस्प्लेसमेंट होईल वॉटरचं जेव्हा ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये सिंक झाल्यानंतर. याचं रिझन आपण याचा कॅल्क्युलेशन करून सोडवूया. व्हॉल्यूम ऑफ अ बॉक्स काय येतं, 350 सेंटीमीटर क्यूब. मास ऑफ बॉक्स 500 ग्रॅम. डेन्सिटी ऑफ वॉटर माहिती आपल्याला किती, 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. डेन्सिटी ऑफ बॉक्स क्वेश्चन मार्क फाइंड आउट करायची. डेन्सिटी ऑफ बॉक्स इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम इज इक्वल टू 500 ग्रॅम डिवायडेड बाय 350 सेंटीमीटर क्यूब. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला 1.42 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब हे आन्सर भेटते. आवर्ती भागाकार येते, तो वाढणार आहे म्हणून आपण इथे स्टॉप केला त्याला. ओके, डेन्सिटी ऑफ वॉटर लेस दॅन द डेन्सिटी ऑफ बॉक्स. वॉटरची डेन्सिटी ही लेस दॅन आहे बॉक्सच्या बिकॉज त्याच्यामुळेच काय होणार आहे, आपला बॉक्स वॉटरमध्ये सिंक होणार आहे, पाण्यामध्ये बुडणार आहे. द मास ऑफ द वॉटर डिस्प्लेस बाय बॉक्स. मग आता किती डिस्प्लेसमेंट होणार आहे वॉटरची बॉक्सने, 500 ग्रॅम डिवायडेड बाय 1.42. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर येतं 350 ग्रॅम. द मास ऑफ वॉटर डिस्प्लेस बाय द बॉक्स इज इक्वल टू 350 ग्रॅम.
काय केलंय आपण मग डेन्सिटी जी काही रिलेटिव्ह डेन्सिटी आहे रिलेटिव्ह डेन्सिटी त्या वॉटरच्या त्या बॉक्सच्या वेटला आपण काय केलंय त्याने डिव्हाइड करून किती ग्रॅम मध्ये वॉटर बाहेर टाकले जाईल हे आपण फाइंड आउट केलंय. ओके, इथं आपला हा फोर्स आणि प्रेशर चॅप्टरचा एक्सरसाइज क्वेश्चन आन्सर आपले फिनिश झाले, कम्प्लीट झाले. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ.